संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदे योग्य समज देतील तर अशा प्रकारे शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मराठी मुलांना जेलमध्ये टाकत भैया निरुपमला सपोर्ट करणारे हे कुठले सरकार आहे? मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर हल्लाबोल, जोर जबरदस्ती कराल तर उद्रेक होईल, देशपांडेंचा इशारा। मोंदू अशोक खरातवर 8,76 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। खरातने सीए ललित पोफळेला आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून उकळले होते पैसे। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलची तपासणी, मोबाईलमधील तांत्रिक विश्लेषण करताना अडथळा, दानिशला फॉरेन्सिक लॅबमध्ये आणत तपासणी। पुण्यात बारामती पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी सुनेत्रा पवारांच्या अभिनंदनाचे बॅनरवर सुनेत्रा पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, पुण्यातील बॅनरशी जोरदार चर्चा। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, मी थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदास स्वामींना म्हणाले, बागेश्वर बाबांचं वादग्रस्त विधान। एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिसिंग लिंकचं उद्घाटन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचा शुभारंभ। मुंबई पुणे प्रवास आता अधिक सुसाट। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक विलासराव देशमुखांनी वाचवली की अशोक चव्हाणांनी वाचवली, यावरून बँकेच्या कार्यक्रमात श्रेयवाद रंगला। भोकर इथल्या शाखा इमारतीच्या लोकार्पणावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देशमुखांनी दिलेल्या 125 कोटी कर्जामुळे बँक वाचली असं म्हटलं, तर माजी खासदार भास्करराव पाटील यांनी मात्र दोघांचाही वाटा असल्याचं नमूद केलं। अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळात बँक बंद करण्याचा प्रस्ताव आला होता, पण तो निर्णय थांबवला गेला असं सांगितलं। तसंच मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कर्जाचे अनुदानामध्ये रूपांतर केल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। पहिल्यांदा उल्लेख त्या महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचा झाला। बँक जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख साहेबांचे उपकार विसरू नये असं काम विलासराव देशमुख साहेबांनी बँकेच्यासाठी केलं। 120 कोटी रुपये या पुढच्या बँकेला उभारण्यासाठी मन मोठं करून निधी दिला। मी आजही बँकेचा संचालक म्हणून त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो। त्यावेळेस सगळं मंत्रिमंडळ एकतर्फी होतं आणि मी फक्त एकटा होतो। तो जिल्हा बँकेकरता लढणारा एकच माणूस होता, तो जिल्हा बँक ही बंद करू नका म्हणणार। 125 कोटी रुपये जे मिळाले ते कर्ज म्हणून मिळालं। बँकेला काय मिळालं? कर्ज। 125 कोटी रुपयाचं कर्ज शासनाने दिलं, म्हणजे कर्जाची परतफेड करावी लागली असती। हे कर्ज बँकेला परत करावं लागलं असतं। मी मुख्यमंत्री झालो असताना मी त्या कर्जाचं रूपांतर अनुदानामध्ये केलं। म्हणजे काय केलं? बँकेचे पैसे माफ केले आणि 125 कोटी अनुदान म्हणून बँकेला दिलं। सरकार जर त्यांना पैसे देऊ लागलं तर सरकार अडचणीमध्ये येईल। पण पालकमंत्री या नात्यानं अशोकरावजींनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि आमचे स्वर्गीय विलासराव देशमुख आपल्याच मराठवाड्याचे नेते होते। आमचे नेते शंकरराव चव्हाणांचेच ते मानसपुत्र होते। बाबासाहेब, तुम्हाला तर माहित आहे सगळा तुम्हाला इतिहास। म्हणून त्यामध्ये सिंहाचा वाटा स्वर्गीय विलासरावचा आहे की अशोकरावचा आहे, मी तर म्हणून दोघांचाही आहे। बँक बंद न करण्याचा निर्णय विलासरावांनी घेतला, त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणार की नाही असा प्रश्न कार्यक्रमानंतर अशोक चव्हाणांना विचारण्यात आला, तर विलासरावांचे नक्कीच आभार मानणार अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली। विलासरावांचे तुम्ही आभार मानणार का? बंद करण्याचा निर्णय नक्कीच मानणार। त्यांनी मंत्रिमंडळामध्ये हा माझ्या भूमिकेला त्यांनी सपोर्ट केला, बंद पडू द्यायची नाही। माझं म्हणणं एवढंच होतं की बँक जर बंद पडली तर डिपॉझिटरचे पैसे अडकून जातील, लोकांना पैसे मिळणार नाहीत, लोकांचे संसार उद्ध्वस्त होतील, गरीब माणसाचे पैसे होते बँकेत ते बुडून नाहीत, म्हणून ही भूमिका घेतली आणि विलासरावांनी माझ्या भूमिकेला साथ दिली, म्हणून ही बँक टिकली।
1 मेला अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिसिंग लिंक सुरू होणार आहे. कुठली मिसिंग लिंक? मुंबई पुणे हायवेवरची मिसिंग लिंक 1 मेला ती सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या मिसिंग लिंकचं उद्घाटन होईल. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिसिंग लिंक सुरू होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर मुंबई पुणे प्रवास अधिक सुसाट होईल, सुखकर होईल. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरातून निकालापूर्वीच सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देण्यात आला आणि त्यांना भावी मुख्यमंत्री असं उल्लेखलं गेलेलं आहे. बॅनरवर सुनेत्रा पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे आणि मग त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. या फलकांवर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. तसंच बारामती निवडणुकीत प्रचंड बहुमतानं विजयी होण्याच्या शुभेच्छाही यावेळी देण्यात आलेल्या आहेत, जेव्हा की अजून निकाल लागायचा आहे. त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांनी रात्री फटाके फोडले, जल्लोष केला. पुणे मार्केट यार्ड परिसरामध्ये हे फलक लागलेले बघायला मिळाले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत. सहकार मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. सुनेत्रा वहिनींनी दादासारख्या माणसाला सांभाळलं. सुनेत्रा वहिनी साध्या नाहीत, बाबासाहेब पाटील असं म्हटलेलं आहे. त्यांनी सकारात्मक पद्धतीनंच हे म्हटलंय. दादांप्रमाणे वहिनी कार्यकर्त्यांची देखभाल करतात, त्यांना समजून घेतात. या अर्थानं ते वाक्य आहे की सुनेत्रा वहिनींनी दादासारख्या माणसाला सांभाळलं. सुनेत्रा वहिनी साध्या नाही आहेत म्हणजेच सगळ्या लोकांना सांभाळणारे आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळणारे आहेत असं बाबासाहेब पाटील म्हणाले. सुनेत्रा पवारांविषयी त्यांनी स्तुतीसुमनं उधळलेली आहे. दादांप्रमाणे वहिनी कार्यकर्त्यांची योग्य काळजी घेतात, देखभाल करतात. सर्वच आमदार सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे आहेत असं देखील बाबासाहेब पाटील म्हणाले. भोकरमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. राज्याचं नेतृत्व दादासारखं करत होते. दादासारख्या माणसाला वहिनींनी सांभाळलं म्हणजे वहिनी काही साध्या नाही. म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाबरायचं कारण नाही. निश्चितपणे वहिनी आपल्या सगळ्याचा देखभाल करते आणि पक्षाला न्याय देण्याचं काम करतात. माझ्या मनामध्ये किंचित शंका नाही आहे. आम्ही आहोत, चिखलीकर साहेब आहेत, जेवढे काही आमदार आहेत ते आम्ही निश्चितपणे वहिनीच्या पाठीमागे राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चितपणे घोडदौड केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी हिंदू राष्ट्र समितीनं केली आहे. या पुस्तकामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असा आरोप हिंदू राष्ट्र समितीनं केलाय. तर या पुस्तकात इतिहासाची मोडतोड केल्यानं पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मी म्हणतो महाराष्ट्र बंदी घालावी. श्री शिवाजी महाराज की धर्मवीर. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आता राज्यभर पेटतोय. संजय गायकवाड प्रकरणानं राजकीय वातावरण तापलंय. प्रकाशकाविरोधात शिबिगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले. कोल्हापूर इथं गायकवाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध करण्यात आला आणि अटकेची मागणी करण्यात आली. दुसरीकडे मोताळा इथं समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केले आणि गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी इशारा देत सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. कुणीही महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केलं तर त्याला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरता केलेल्या मराठी सक्तीवरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते बघूया. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा चुकीचा विषय ठरू शकत नाही, चुकीची भूमिका ठरू शकत नाही. ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्याची व्यवस्था करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत आणि ही सरकारची भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुंबईत राहता महाराष्ट्रात राहता तर मराठी यायलाच हवं आणि तसा आग्रह धरणं काही चुकीचं नाही. पण जर रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मराठी येत नसेल तर सरकारकडून मराठी भाषा त्यांना शिकवली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देखिए, पहली बात तो ये है कि मुंबई हो, महाराष्ट्र हो,
यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है, लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। जो हमारे यहाँ पर ऑटो चालक है या जो टैक्सी चालक है, इनमें से जिनको मराठी नहीं आता उनको हम मराठी सिखाएंगे, क्योंकि देश में जोर ज़बरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे। महाराष्ट्रात राहणारे, काम करणारे रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णयच घेतलेला आहे। यावरून राज्यातलं वातावरण तापलेलं आहे। पोलीस निरुपम सारख्या लोकांना का पाठीशी घालतायत, त्यांना सपोर्ट का करतायत, मराठी लोकांना अटक करता नक्की कोणत्या विचारांचं हे सरकार आहे, हे सगळं संदीप देशपांडेंनी विचारलंय। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी हा हल्लाबोल केलेला आहे। मराठी मुलांना जेलमध्ये टाकायचं, भैया निरुपमला सपोर्ट करायचं, हे सरकार कुठलं असं त्यांचं म्हणणं आहे। उत्तर भारतीय रिक्षा चालक मराठी भाषा शिकायला तयार आहेत, मग संजय निरुपमांना अडचण काय आहे असं संदीप देशपांडे विचारतायत। पोलीस तर बायस आहेत, त्याचा काही वादच नाही। आणि संजय निरुपम सारख्या भैया लोकांना मराठी पोलीस का सपोर्ट करतायत हे न उमजण्यासारखं आहे। आम्ही असं कालपर्यंत मानत होतो, सन्माननीय एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, त्यांनी सांगितलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं आमचं सरकार आहे, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे। आणि मग जर ह्या लोकांच्या विचारांचं सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैया निरुपमला पाठिंबा देणारे कुठलं सरकार आहे? जो माणूस मराठी भाषेला विरोध करतो त्या माणसाला तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करत नाही, उलट त्याला प्रोटेक्शन देऊन त्याला परत पाठवता आणि आमच्या मराठी मुलांना जेलमध्ये टाकता। हे कुठलं सरकार आहे? हे नक्की बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे? हे नक्की आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आहे का? हा आमचा प्रश्न आहे। आणि संजय निरुपमला पण मी सांगणार आहे आणि माझी पोलीस खात्याला पण सांगणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्यावर जोर जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक होईल आणि तो संपूर्ण मुंबईभर होईल। काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणारे आहेत, टॅक्सीवाले आहेत, हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटले। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा। मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? ते लोक भाषा शिकायला तयार आहेत, ते म्हणतात आम्हाला इथे पोट भरायचं, आम्ही भाषा शिकू। संजय निरुपमला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कुठल्याही रिक्षेवाल्याला नाही, कुठल्या टॅक्सीवाल्याला नाही आहे। प्रॉब्लेम हे संजय निरुपम आणि शशांकराव सारख्या लोकांनाच आहे। उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंद करणार तर खळखट्याक होणारच असा इशारा दिलाय मनसेनं। हा इशारा शिवसेनेला आहे। ठाण्यात या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी बघायला मिळाली। मनसेनं शिवसेनेला थेट आव्हान दिलेलं आहे आणि यावरून खळखट्याक होईलच असा इशारा सुद्धा शिवसेनेला दिलेला आहे। बंद करून मराठी जनतेला वेठस धरू नका, हे कदापि सहन केलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत डोंबे यांनी बॅनरबाजी करत खळखट्याकचा इशारा दिलेला आहे।